नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण कसं सोडवायचं आहे हे आपण प्रत्यक्ष कृती करणार आहोत. तर पहिला आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग असेल तर आपण कुठं जाणार आहे लिहायला? बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. मग आता मी सर्व काही आखून ठेवलं आहे. इन द बुक्स ऑफ लिहायचं आहे आपल्याला. नाव काय देणार आपण? कोणाचं नाव दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? शिल्पा आणि कटरीना. शिल्पा अँड कटरीना. ओके. नंतर आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द एंडेड 31 मार्च 2019. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण लिहून घ्यायचं आहे. नंतर बॅलन्स शीट पण कडे जायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण आता बदल या ठिकाणी करणार आहोत. 19 आणि आता बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला जायचं आहे. लिहायचं आहे आपल्याला काय? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. आता याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे डायरेक्टली आपण काय करायचं आहे? 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण ही अमाऊंट कुठे घ्यायची आहे? इनरला. 37,500 800. ओके. आता आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे 5 नंबर. मग 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगते आपल्याला? की काय करा? डेप्रिसिएशन करा. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग बाय 5%. मग लँड अँड बिल्डिंग आपलं डेप्रिसिएशनची नोट तुम्ही काढायची आहे. कॅल्क्युलेशन करून व्यवस्थितपणे डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर डेप्रिसिएशन काढत असताना आपली अमाऊंट आहे 37,800. डेप्रिसिएशनची नोट कशी मांडणार? डेप्रिसिएशन फॉर लँड अँड बिल्डिंग ₹37,800. मग डेप्रिसिएशन बरोबर 37,800 गुणिले किती टक्के सांगितले त्यांनी आपल्याला? 5%. म्हणजे 5/100 बरोबर. त्याच्या पुढे उत्तर लिहा. नोट लिहिताय तुम्ही 1,890 रुपये. तर आता हे 1,890 रुपये आलेले आपण काय करणार आहोत? लेस करणार आहोत. म्हणून आता खालच्या वेळेला मी म्हणत आहे, लिहितोय लेस 5% डेप्रिसिएशन अमाऊंट आहे लेस चिन्ह द्यायचं आहे. अमाऊंट आहे 1,890. ओके. त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. जिथे गरज आहे तिथे अंडरलाईन करायचं आहे, नसेल तिथून काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वजाबाकी करून रक्कम काय करायची आहे? आउटरला घ्यायची आहे. मग वजाबाकी करून उत्तर आपलं आलेलं आहे 35,910. तर अशा प्रकारे आपण आता फर्स्ट इफेक्ट लँड अँड बिल्डिंगचं दिलं आहे. आता दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहित असतो? पटकन सांगायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग आता चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिथं पहिल्यांदा आपण आता काय करायचं आहे? पर्टिक्युलर कॉलममध्ये 2 लिहायला विसरायचं नाही. हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे 2 डेप्रिसिएशन आहे, त्याच्यामुळे आपण एका खाली एक घेऊ शकतो. पहिला आहे आता आपल्याला माहीत आहे की लँड अँड बिल्डिंग. त्याच्या खाली आपला आता पर्याय आपण लिहून ठेवा. वाटल्यास लिहायचा असेल सांगितल्याप्रमाणे फर्निचर. अगोदरच आपण नाव देऊन ठेवू शकतो. त्यानंतर आता लँड अँड बिल्डिंगचं जे आपल्याला अमाऊंट आलेली आहे 1,890 ती आपण आता या ठिकाणी लिहिलं आहे PLच्या डेबिट साईडला. आता तुमच्या वहीमध्ये तुम्ही एक 5-6 ओळी सोडायच्या आहेत आणि मग खाली लिहायचं आहे टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर आता आपला दुसरा आयटम पहा काय दिलंय त्यांनी आपल्याला. उदाहरणामध्ये लगेच जायचं. पहिलं कंप्लीट झालेलं आहे आपलं. 2 इफेक्ट दिलेत. फर्निचर दिलेले आहे लगेच. म्हणजे दुसरी ॲडजस्टमेंट फर्निचरवरती आहे. चला मग आता फर्निचर आपण कुठं जाणार? फर्निचर म्हणल्यानंतर परत जायचं आहे कुठे? असेट साईडला. तिथं लिहायचं आहे फर्निचर. आता ॲडजस्टमेंट आहे आपल्याला माहीतच झालं आहे, त्यामुळे अमाऊंट लगेच त्याची काय करायची? त्याच्या खालीच त्या ठिकाणी घ्यायची आहे. फर्निचरची अमाऊंट आहे 17,250. ओके. त्याच्यानंतर आता डेप्रिसिएशन किती टक्के सांगितलेले आहे सांगा? 10%. मग तिथं लगेच आता काय करायचं? लेस
10% डेप्रिसिएशन अमाऊंट. आता 10% म्हणलं तर सोपं आहे, एक शून्य झाकायचा म्हणजे किती आलं 1725 रुपये. ती त्याच्या खाली आता लिहून टाका, वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 1725 आणि त्याला काय करायची आपल्याला अंडरलाईन करायची. ओके. आणि मग आता आउटरला काय घ्यायची आहे, वजाबाकी घ्यायची आहे. मग त्याची वजाबाकी करून आता आउटरला घ्या रक्कम. दोघांची वजाबाकी आहे आपली आलेली 15,525. ओके. तर आता ही आपली 2 आयटम्स या ठिकाणी झालेले आहेत. 2 आयटम झालेले आहेत. त्याप्रमाणे आपण आता जसं आयटम एक एक घेणार, एक एक कृती करणार. ठीक आहे. तर आता पुढचा आयटम पहा आपला काय दिलेला आहे, सन्ड्री डेटर्स. द सन्ड्री डेटर हा आयटम आपण कुठं लिहितो, असेट साईडला. मग मी आता लगेच लिहून टाकतोय सन्ड्री डेटर्स. आता आपल्याला माहिती आहे सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे आणि 4 नंबरची आहे, हिडन ॲडजस्टमेंट पण आहे. तर आपण त्याची पहिल्यांदा काय करणार आहोत, नोट काढणार आहोत. आणि नोट काढत असताना व्यवस्थितपणे काल जशी मी नोट काढून तुम्हाला दिली होती अगदी सेम नोट त्या ठिकाणी तुम्ही काय करायची आहे, तयार करायची आहे. तर आता मी तुम्हाला वहीमध्ये काय करणार आहे, नोट तयार करायला सांगणार आहे. तर वहीमध्ये नोट काढत असताना आता कालचा जो नोट काढण्याची जी पद्धत होती तीच म्हणायचं आहे. खाली म्हणा आता नोट नंबर नेक्स्ट काय असेल तो आणि ॲडजस्टमेंट ऑन सन्ड्री डेटर्स असं हेडिंग द्यायचं आहे. तर आता डेटर्सवरती जेवढं सोल्युशन आहे तर ते आपण आता घेणार आहोत. मग आता डेटर्सवरती पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा दिसतंय आपल्याला बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्समध्ये काय दिलेले आहेत, ओल्ड बॅड डेब्ट्स. म्हणून तुम्ही आता पहिल्यांदा लिहा त्याच्या खालच्या ओळीला ओल्ड बॅड डेब्ट्स. मग अमाऊंट लिहायची पुढे 400 रुपये लिहिली. त्याच्यानंतर आपल्याला आता आपण काय करणार आहोत, नवीन बॅड डेब्ट्स ॲडजस्टमेंट क्रमांक किती नंबर दिला आहे त्यांनी आपल्याला, 4 नंबर. तर 4 मध्ये बॅड डेब्ट्स आहेत, किती रुपये दिले त्यांनी, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹1000. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 1000 रुपये बॅड डेब्ट्स आहेत बरोबर. त्या नोट खाली तुम्ही काय करा, लिहा ॲड बॅड डेब्ट्स न्यू 1000 रुपये. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेले आहे 1000 रुपये. त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, मग आता बॅड डेब्ट्स आपण काय करणार आहोत, डेटर्समधून काय करणार आहोत, लेस करणार आहोत. मग इथं खालच्या ओळीला तुम्ही आता एक काम करा, बॅड डेब्ट्स घ्या, इनरला लगेच बॅड डेब्टची रक्कम मी आता असेट्सला लिहून दाखवतोय तुम्हाला बरोबर. त्याच्या खाली नंतर आता आपण काय करणार आहोत, सन्ड्री डेटरच्या खाली लेस. पहिल्यांदा क्रमांक आहे बॅड डेब्ट्स लेस करण्याचा. नोट्समध्ये तुम्ही लिहिताय, मी सोल्युशनमध्ये लिहितोय, माझ्या लक्षात आहे. पण तुम्ही पण हे सोल्युशनमध्ये नोट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, लिहून दाखवायचं. कारण आता मी तुम्हाला काय करतोय, सोल्युशन पण दाखवतोय, ती जी नोट आहे तीच इथे येऊन पुन्हा परत जशी तशी लिहायची. मग लेस बॅड डेब्ट्स त्याच्या खालच्या वेळेला आपण काय करणार, रेषा मारणार आहोत आणि त्याच्या खाली पुन्हा परत अमाऊंट घेणार आहोत. मग आता वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे आपलं 39,000 रुपये. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं, 39,000च्या खाली परत त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे काय सांगितलं, किती टक्के RDD काढायला सांगितली आहे, RDD 1000 आणि पुढं दिलेलं आहे काय दिले आपल्याला त्यांनी, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री 3% RDD. मग आता तुम्ही काय करायचं आहे, 39,000 रुपये नोटमध्येच लिहायचे, वजाबाकी करून खालच्या ओळीला लिहिले. त्याच्या खाली आता काय करायचं आहे, लेस RDD 3%. मी लिहितो तसंच लिहा नोटमध्ये, मी जसं आता या सोल्युशनमध्ये लिहित आहे तसंच लिहा 3% RDD. ओके. हां, आता 3% RDD अमाऊंट लिहा त्याच्यानंतर लगेच. आता 3% ने RDD किती आलेली आपली, 1170 रुपये. वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही, 1170 रुपये. त्याला आपण करणार आहोत अंडरलाईन. ओके. अंडरलाईन झाल्यानंतर आता त्याच्यावर काही इफेक्ट आहे का अजून, नाही. तर मग आपण त्याच्या खाली तुम्ही आता वजाबाकी करून उत्तर लिहा पटकन. वजाबाकी करून उत्तर लिहायचं आहे 37,830. किती लिहायचं आहे, 37,830. नोट आता तुमची पूर्णपणे लिहून झालेली आहे.
आता एवढं नोट झाली. आपल्याला आता एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला दुसरी नोट तयार करावी लागणार आहे थोड्या वेळानं. पण आता हे समजले सर्वांना. आता हेच तुम्ही असेट साईडला लिहून टाका. मी जसं इथे लिहून दाखवलंय तुमच्या नोटमध्ये पण आहे, तर याप्रमाणे आता असेटला लिहून काढायचं आहे. आता खाली परत दुसरी नोट घ्या. असेटला लिहून झालं वहीमध्ये तुमच्या. परत आता काय करायचं आहे, परत दुसरी नोट घ्या. नोट नंबर नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ बॅड डेट्स अँड RDD. आता खाली नोट लिहा. पहिल्यांदा नोटमध्ये म्हणा खाली टू बॅड डेट्स ओल्ड, अमाऊंट लिहा पुढं 400 रुपये. त्याच्या खाली आता आपण कॅल्क्युलेशन करून आलेले किंवा चौथ्या ॲडजस्टमेंट प्रमाणे असलेले बॅड डेट्सची रुपये आहेत 1000, ते त्याच्यामध्ये ॲड करा. ॲड बॅड डेट्स न्यू 1000 रुपये. त्याच्यानंतर RDD आपल्याला 3% आपण काढलेली आहे, ती पण आलेली आहे आपली 1170 रुपये, ती पण त्याच्यामध्ये ॲड करा. कारण हे सर्व डेबिट बॅलन्सेस आपण एकत्र घेणार आहोत. मागच्यासारखी नोट तयार करायची. ॲड न्यू RDD 1170 लिहिलं. त्याच्या खाली बेरीज करून खालच्या ओळीला घ्या 2570. आपण नोट लिहित आहोत, मी सांगतो त्याप्रमाणे नोट लिहायची आहे. 2570 बेरीज लिहिली तिघांची. मी बेरीज सांगतो, यावेळेस बेरीजमध्ये चूक असेल तर नंतर तुमच्या लक्षात येईल. प्रत्यक्ष तुम्ही कृती करून पहा. मी आता डायरेक्ट उत्तर देतोय तुम्हाला. 2570. त्याच्यानंतर पहा आता आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एक क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे RDDचा. तो किती दिलेला आहे, 1000 रुपये. म्हणजे आता हा 1000 रुपये याच्यातून आपण काय करावं लागेल, वजा करावं लागेल. कारण डेबिटची बेरीज आपल्याला जास्त दिसते 2570 आणि क्रेडिटची एकच आयटम आहे, तो याच्यातून वजा करा. मग आता खालच्या ओळीला म्हणायचं लेस RDD कंसात क्रेडिट बॅलन्स, कंसात लिहायचे क्रेडिट बॅलन्स किंवा ओल्ड शब्द वापरा. ओल्ड म्हणलं तर लगेच ट्रायल बॅलन्स, ओल्ड म्हणलं की ट्रायल बॅलन्स. वजा करा आता 1170. वजा चिन्ह द्यायला विसरू नका. त्याच्या खाली रेषा मारा आणि वजाबाकी लिहा खालच्या ओळीला 1570. नोट तुमची तयार झालेली आहे. आता बघा नोटमध्ये परत काय काय आलं, मी आता परत एकदा सांगतो. पहिल्यांदा आपण घ्यायचे बॅड डेट्स न्यू 1000, ॲड RDD न्यू 1170, बेरीज करून खाली घ्या 2570. त्याच्यातून ओल्ड RDDचा बॅलन्स आहे आपल्याकडे 1000 रुपये, ते म्हणायचं लेस RDD ओल्ड बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स वजा 1000 रुपये. आणि आता खालच्या ओळीला आलेलं आहे उत्तर आपलं 1570. ओके. तर आता याचा अर्थ काय झाला आहे की इथे बॅड डेट्स RDD याचा डेबिटचा बॅलन्स काय झाला, जास्त आला आणि क्रेडिटचा बॅलन्स कमी आला. त्यामुळे आपण याची इफेक्ट कुठं दाखवणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. राहील लक्षात. आता तुम्ही जी नोट काढली की वहीमध्ये, हीच आपण आता काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन लिहिणार आहोत. मग आता मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आलेलो आहे. पहा तुम्ही, तिथे दिसतंय तुम्हाला. मग आता पहिल्यांदा मी लिहित आहे टू बॅड डेट्स, म्हणजे आपल्याला जे बॅड डेट्स दिलेले आहेत अगोदर ट्रायल बॅलन्समध्ये ते मी घेत आहे. त्यालाच आपण कंसामध्ये आपण म्हणू शकतो ओल्ड, आणि त्याची अमाऊंट जी आहे ती लिहायची आहे. अमाऊंट आहे बॅड डेटची 1000 रुपये. त्याच्यानंतर आपण आता काय तुमच्या नोटमध्ये जे दाखवलं ना सेम तेच नोट इथे लिहून काढा. ॲड नवीन बॅड डेट्स आहे, ॲड म्हणा आता ॲड न्यू बॅड डेट्स. ओके. मग आता या 1000 मध्ये आपण काय करणार आहोत, आपले नवीन आलेले बॅड डेट्स आहेत, सॉरी ओल्ड बॅड डेट्सचाच बॅलन्स आपला चुकलाय, तो 400 होता. हां, आता त्याच्यामध्ये हा बॅलन्स आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. अधिकचं चिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण नोटमध्ये जे लिहिले तेच आपण इथं लिहितो चाललो आहे आता. त्यानंतर आता काय करायची आहे, परत आपल्याला काय केलेलं आहे, आपण नवीन RDD आलेली आहे, ती पण आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. ॲड न्यू RDD. ओके. मग आता अमाऊंट आलेली आपली न्यू RDDची अधिक 1170, बरोबर 1170. मग त्याच्या खाली आपण आता अंडरलाईन करूया आणि खाली बेरीज करूया, कारण बेरीज आलेली आहे त्याची 2570. आले सर्वांच्या लक्षात, बेरीज आली आहे त्याच्या 70,
त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत आता, आपला क्रेडिट बॅलन्स आहे आरटीडीचा, क्रेडिट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे बघा, किती रुपये दिलेला आहे, 1000 रुपये, तो घ्यायचा आहे. तो काय करणार आपण आता, डेबिटचा बॅलन्स जास्त आलेला होता, क्रेडिटचा बॅलन्स कमी आला, त्यामुळे डेबिटला आपण हे सगळं दाखवतोय. खाली म्हणायचं लेस, इथं म्हणायचं आहे ओल्ड, तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ओल्ड आरडीडी, ओल्ड आरडीडी. अमाऊंटमध्ये घ्या आता, अमाऊंट 2570च्या खाली लिहायचं आहे, वजा चिन्ह द्यायचं आहे. अमाऊंट आहे 1000 रुपये आणि त्याला आता आपण अंडरलाईन करूया. आणि आता काय करायचं आपल्याला, आउटरला त्याची वजाबाकी करून उत्तर लिहायचं आहे. उत्तर आलेलं आहे 1570 रुपये. तर अशा प्रकारे आपण आता बॅड डेब्ट्स, आरडीडी, ओल्ड बॅलन्स, न्यू बॅलन्स, बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅलन्स, न्यू बॅलन्स आणि याचे डेटर्सवरती होणारे इफेक्ट, अशा प्रकारे सन्डी डेटर्सवरचे सगळे सन्डी डेटर्स, बॅड डेब्ट्स, आरडीडी, ओल्ड, न्यू सगळे आपण नोट काढल्या छानपैकी 2 आणि त्याचे असेटला इफेक्ट दाखवला आहे आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला आहे. तर आता ह्या सर्व ही नोट तुमच्या लक्षात आली असेल. त्याच्यानंतर आता आपण पुढचा आयटम काय पहा. आता सन्डे आता 3 आयटम झालेत आपले, पुढचं लक्ष द्या. तर पुढचा आयटम आहे आपला स्टॉक 1/4/2018, अमाऊंट आहे 65,000 रुपये. मग आपण आता स्टॉक कुठं लिहितो सांगा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट आहे 65,000. ओके, चला पुढचा आयटम आहे बॅड डेब्ट्स. आता हा बॅड डेब्ट्स आयटम आपला झालेला आहे. नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग तिथे जायचं आहे, तिथे लिहायचं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपल्याला त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे का, काहीच नाही आहे. मग अमाऊंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4000 रुपये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4000 रुपये. अमाऊंट लिहायची आपण 4000 रुपये. आता तुम्हाला दिसली, बरोबर लिहिलं आहे, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4000. चला नेक्स्ट आयटम आहे वेजेस. तर वेजेस कुठं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग आता मी लिहित आहे टू ओपनिंग स्टॉकच्या खाली. वाटलंच तुम्ही परचेस आणि परचेस रिटर्नसाठी 2 ओळी जागा सोडा आणि मग लिहा टू वेजेस. वेजेस आता त्याच्यानंतर त्याची अमाऊंट, आता त्याच्यावरती मला वाटतं ॲडजस्टमेंट झालेली आहे 2 नंबरची, त्यामुळे रक्कम कुठं येईल, इनरला. आता वेजेसची रक्कम आहे आपली 3000 रुपये. ओके, त्याच्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट पहा काय सांगितली आहे, किती नंबर, 2 नंबर. वाचा. प्रश्न ॲडजस्टमेंट पाहिजे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1500 अँड वेजेस ₹800. तर आउटस्टँडिंग आहे 800 रुपये. मग आता याचा फर्स्ट इफेक्ट काय होतो आपण पाहिलंय काल, सांगा. ॲड आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस आपण आता हे 3000 मध्ये आपली आउटस्टँडिंग वेजेस आहे 800 रुपये. खालच्या वेळेला घेणार अधिक 800 आणि याला अंडरलाईन करणार आणि त्याची बेरीज कुठे घेणार आहे, आउटरला घेणार आहे. म्हणजे किती आलं उत्तर आउटरला, 3800 रुपये. आले इथपर्यंत बरोबर. पुढचा आयटम सॅलरीज. सॅलरीज आता कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग चला सॅलरी आपण लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, टू सॅलरीज. त्याच्यानंतर त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीवरची जी ॲडजस्टमेंट आहे ती 3 नंबरची आहे. तर 3 नंबर वाचा. सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. म्हणजे आपण एका स्टाफला काय केलेलं आहे, ॲडव्हान्स सॅलरी दिलेली आहे. आलं का लक्षात, काय केलेलं आहे, ॲडव्हान्स सॅलरी दिलेली आहे. आणि मग ॲडव्हान्स दिला असेल कोणाला तर आपण काय करणार, वजाबाकी करणार. म्हणजे प्रीपेड ॲडजस्टमेंट, प्रीपेड सॅलरी आपण म्हणू याला, बरोबर की नाही. म्हणजे आपण त्याचा इफेक्ट काय करणार आहोत, लेस
ॲडव्हान्स सॅलरी त्यांनी जो दिलेला शब्द आहे तोच वापरतोय मी. ॲडव्हान्स सॅलरी. मग आता 5,000तून आपली ॲडव्हान्स सॅलरी आपण त्यांना 2,000 दिली होती, वजा 2,000. ओके, त्याला काय करा, अंडरलाईन करा. आउटरला वजाबाकी घ्या, 3,000 रुपये आले बरोबर इथपर्यंत. हा झाला त्याचा पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहित असतो, प्रीपेड ॲडजस्टमेंटचा सांगा मला. पहिला इफेक्ट आपण लेस करतो आणि दुसरा इफेक्ट कुठं लिहितो, बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. त्याचप्रमाणे याचा लिहायचा आहे. मग चला आता आपण जाऊया बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. मग आता आसेट साईडला जायचं आहे आणि बघा आपण काय काय कुठपर्यंत आलो होतो मी ऑलरेडी. त्याच्या खाली आता आपण लिहिणार आहोत ॲडव्हान्स शब्द जो वापरलाय त्यांनी तोच आपण काय करायचा आहे, वापरायचा आहे. ॲडव्हान्स सॅलरी. ओके, अमाऊंट होती ॲडव्हान्स सॅलरीची 2,000 रुपये. ओके, आलो आपण असेटला. आता इफेक्ट लिहिला दुसरा. आता पुढचा आयटम पहा, कॅरेज इनवर्ड. मग आता कॅरेज इनवर्ड कुठं जाणार आहे, आता आपलं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. विसरायचं नाही. आता लिहा चला, 2 लिहायला विसरायचं नाही. कॅरेज इनवर्ड अमाऊंट, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे का, नाही, डायरेक्ट लिहायचं आहे. अमाऊंट आहे 4,000 रुपये. ओके, तर आता कॅरेज इनवर्ड झालं. पुढं काय आयटम दिला त्यांनी, सेल्स रिटर्न. तर याची ही हिडन ॲडजस्टमेंट आहे सेल्सवरची. मग आपण आता पहिल्यांदा काय करणार, कुठं जाणार सांगा, सेल्स अमाऊंट घेणार आणि कुठं जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय लिहायचं, बाय आणि सेल्स. इनरला रक्कम घ्यायची सेलची. क्रेडिट बॅलन्स पहा, शेवटचा आयटम 1,20,000 रुपये बरोबर. आता त्याच्यातून आपण काय करणार, सेल्स रिटर्न लेस करणार. मग आता खालच्या वेळेला लगेच म्हणायचं आहे लेस सेल्स रिटर्न. ओके, आता अमाऊंट आहे आपली सेल्स रिटर्नची 2,000 रुपये. वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. ओके, त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत आणि नंतर मग आउटरला घेणार, कारण बरेच विद्यार्थी त्याच्या खाली अंडरलाईन करत नाही. कंपल्सरी आहे ते, चूक त्या ठिकाणी धरली जाते आपली. आणि वजाबाकी करून उत्तर आहे 1,18,000. तर अशा प्रकारे आपण आता सेल्स आणि सेल्स रिटर्नची हिडन ॲडजस्टमेंट सोडवली आहे. पुढचं खाली दिलेले पहा, ड्रॉइंग. ही पण एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. ड्रॉइंग आपण काय करतो, कॅपिटलमधून लेस करतो. आता कॅपिटलवरती मात्र आपल्याला माहिती आहे 2 ॲडजस्टमेंट असतात. सॉरी, एक ॲडजस्टमेंट फिक्स आहे, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. तर त्या दृष्टिकोनातून आपण काय करायची आहे, वहीमध्ये तयारी करायची. चला तर मग आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिल्यांदा घ्यायचं आहे कॅपिटल, किंवा आपण लिहू शकतो शिल्पाच कॅपिटल. शिल्पास कॅपिटल. त्याच्यानंतर आता शिल्पास कॅपिटलची आपण काय करायचं आहे, रक्कम लिहायची. आता इनरलाच लिहावं लागेल कारण ॲडजस्टमेंट आहे. 45,000 रुपये लिहा इनरला. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, आपली ॲडजस्टमेंट सोडवणार आहे ड्रॉइंगची. ड्रॉइंग काय करतो आपण सांगा, लेस करतो की ॲड, पटकन सांगता आलं पाहिजे. लेस, खूप वेळा झालेला आहे ॲडजस्टमेंटचा इफेक्ट. लेस ड्रॉइंग आणि ड्रॉइंगची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 2,000 रुपये. खालच्या ओळीला घ्या, वजा चिन्ह 2,000 अंडरलाईन. ओके, आणि आता त्याच्या खालीच आपल्याला आता अजून ॲडजस्टमेंट आहे, कारण नेट प्रॉफिट नेट लॉस काहीतरी यायचं आहे, म्हणून आपण काय करणार, त्याची वजाबाकी खालीच लिहून ठेवणार. तर अशा प्रकारे आता 43,000 वजाबाकी खाली आलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण कोणाचा इफेक्ट दाखवणार आहे, शिल्पाचं कॅपिटल झालं आहे. आता कोणाचं दाखवायचं आहे आपल्याला, तुम्ही आता इथे अजून नेट प्रॉफिटला एक ओळ लागल आणि नंतर मग आउटरला घेणार आपण. म्हणजे इथे एक ओळीची जागा सोडा, त्याच्या खाली मग आता आपण घेणार आहोत कोणाची, कॅटरीनाच कॅपिटल. ओके, खालच्या वेळेला आता कॅटरीनाचं कॅपिटल लगेच इनरला लिहूया आपण. ते कॅपिटल किती दिलं आपल्याला, सेमच आहे 45,000च आहे. ठीक आहे, आपण ते लिहिलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण परत ते जी ड्रॉइंगची अमाऊंट आहे ती काय करूया, लेस करूया. खालच्या वेळेला जायचं आहे, लेस
ड्रॉइंग. ओके, अमाऊंट आहे 3000 रुपये, वजा चिन्ह द्यायचं ना, अंडरलाईन. आणि मग आता काय करायची, आउटरला रक्कम घ्यायची आहे. सॉरी, आपल्याला अजून त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट नेट येणार आहे, त्याच्यामुळे खालीच इनरलाच रक्कम घ्या, 42,000 रुपये. ठीक आहे. बरं, आता आपली ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आपण सोडवली आहे. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे. ड्रॉइंग नंतर काय दिलं खाली, डिस्काउंट. डिस्काउंट आपण कुठं लिहितो, पटकन सांगायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग आता इथे डिस्काउंट लिहित असताना डिस्काउंट आता लिहित जायचं, एक एक आयटम का खाली एक लिहित जायचं, काय प्रॉब्लेम. मी आता प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली घेत आहे टू डिस्काउंट. तुम्ही पण एका खाली एक लिहित चला, जशी जागा असेल तसं क्रम थोडाफार आपल्या दोघांचा सारखाच आला पाहिजे असं काही नाही, पुस्तकाप्रमाणे सुद्धा आला पाहिजे असं काही नाही, थोडंफार चेंज होणारच आहे. डिस्काउंट. आता आपला डिस्काउंटची अमाऊंट किती दिली त्यांनी, डिस्काउंट दिलेले आपल्याला 2030 रुपये. मग आता डिस्काउंटच्या समोर ओके, तर अशा प्रकारे 2030 आपण लिहिलेलं आहे. पुढे पहा, ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, म्हणजे शाहरुखला आज ॲडव्हान्स दिलेला आहे. किती रुपये दिला आहे, 10,000. मग आता हा शाहरुख कोण आहे, तर थर्ड पर्सन. मग याला आपण एक प्रकारे काय दिलं आहे, पैसे वापरायला दिले, म्हणजेच कर्ज दिलं आहे, लोन दिलं आहे. मग आता तुम्हाला ॲडजस्टमेंट आठवते का, इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिव्हन. 22 ॲडजस्टमेंट पाहिल्या, त्याच्यामधली एक ॲडजस्टमेंट आहे. मग ॲडव्हान्स गिव्हन. मग आता ॲडव्हान्स गिव्हन असेल तर आपण काय काय करतो इफेक्ट, पहिल्यांदा सांगा लवकर. 10,000 रुपये आपण त्याला काय दिलेलं आहे, ॲडव्हान्स दिलेला आहे. आणि ॲडव्हान्स दिला असेल तर मग ही पैसे आपले आहेत, आणि हे इफेक्ट कुठं दाखवतो आपण, आता ट्रायल बॅलन्समध्ये आल्यामुळे याचा इफेक्ट एकच होईल. जर खाली ॲडजस्टमेंट असते तर 2 इफेक्ट आले असते, आणि म्हणून ही आपली काय आहे, आसेट आहे. आणि आसेट साईडला जायचं आहे, आणि त्या ठिकाणी जो ॲडव्हान्स दिला होता आपण तो लिहायचा आहे, ॲडव्हान्स टू शाहरुख. मग आता मी ॲडव्हान्स सॅलरी लिहिली ना, त्याच्या खालीच लिहित आहे ॲडव्हान्स टू शाहरुख. ₹10,000. ओके, एकच आयटम आहे. ट्रायल बॅलन्सचे 7 ॲडजस्टमेंट पाहिल्यात आपण. काही आयटम असे असतात की ते फक्त ट्रायल बॅलन्समध्ये असतात आणि त्याचे एकच इफेक्ट होतात. तर ठीक आहे, तर हा एक इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम पहा लगेच, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मग कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही आयटम कुठं जातात सांगा बरं पटकन. सांगा लवकर. असेटलाच. मग आता मी हे ॲडव्हान्सच्या वरती कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही आयटम घेणार आहे. कॅश इन हँड, त्याच्या खालीच लगेच लिहितोय मी कॅश ॲट बँक. आणि अमाऊंट आता त्याची जी आहे ती त्या ठिकाणी लिहा. कॅश ॲट बँक आहे 8,000 रुपये. नंतर कॅश इन हँड आहे 20,000 रुपये. नंतर कॅश ॲट बँक आहे 8,000 रुपये. तर आता 2 अमाऊंट मी लिहिल्यात, तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. चला, पुढचा आयटम काय आहे ते पाहूया आपण. इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्ट आहे 1,000 रुपये. मग आता इंटरेस्ट कुठं लिहिणार आपण, पी एलच्या डेबिटला. चला मग इंटरेस्ट लिहूया, पी एलच्या डेबिटला जायचं आहे. तर मी आता आलेलो आहे इकडे पी एलच्या डेबिटला. सॅलरी प्रिंटिंग डिस्काउंट, डिस्काउंटच्या खाली मी आता लिहित आहे टू इंटरेस्ट. ओके, आणि आता इंटरेस्टची अमाऊंट जी आहे ती जी आहे, इंटरेस्ट किती दिलेला आहे 1,000 रुपये, तो मी त्या ठिकाणी लिहित आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इंटरेस्टची नोंद केलेली आहे. नंतर आहे कमिशन. कमिशन पहा 2,000 रुपये. कुठं लिहिणार आता कमिशन, तिथंच लिहायचं आहे पी एलच्याच डेबिटला. त्याच्या खालीच मी लगेच कमिशन लिहित आहे, टू कमिशन. ओके, मग त्याची जी अमाऊंट आहे त्याच्या लगेच समोर लिहून टाकायची आहे. कमिशनची अमाऊंट आपल्याला दिली त्यांनी 2,000 रुपये.
ओके. त्याच्यानंतर आता पहा रॉयल्टीज हा एक आयटम दिलेला आहे त्यांनी आपल्याला. तर हा आयटम सुद्धा आपण त्या ठिकाणी आता कुठं लिहायचं सांगितले रॉयल्टीज, आठवतंय का? रॉयल्टीज किती दिलेले आहे त्यांनी? 2000 रुपये. तर रॉयल्टीज हा आयटम आहे. आपण उदाहरणामध्ये काल मला वाटतं PL डेबिट लिहिलं होतं, तर तिथं ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा रॉयल्टी, कारण फॉर्मॅटमध्ये ट्रेडिंगच्या डेबिटला आहे. मग आता आपण जायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मी कॅरेज इनवर्ड लिहिले होते, त्याच्या खालीच मी आता घेत आहे टू रॉयल्टीज. ओके. आता त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट कुठं लिहिणार आहे मी आता? इनर साईडला. तर अमाऊंट आहे त्याची 2000 रुपये. ओके. त्याच्यानंतर आता त्याच्यावरची ॲडजस्टमेंट वाचा. 2 नंबर काय सांगितलं? रॉयल्टी ₹1500 आउटस्टँडिंग. म्हणजे आता जशी आपण वेजेसची सोडवली सेम तसंच आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट संबंधित आयटममध्ये ॲड करायचा आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं घ्यायचा? लायबिलिटी साईडला. तर अशा प्रकारे आता मी बघा टू रॉयल्टीज त्याच्या खाली लिहिणार आहे ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीज. आउटस्टँडिंग रॉयल्टीज अमाऊंट आहे आपली आउटस्टँडिंगची 1500 रुपये. अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, त्याला अंडरलाईन करायची आहे. नंतर मग बेरीज आउटरला घ्यायची आहे 3500 रुपये. तर आता रॉयल्टीज आपल्या संपलाय. पुढचा आयटम आहे परचेसेस. तर आपण परचेसेस तुम्हाला मागाशी मी सांगितलं होतं ओपनिंग स्टॉकच्या खाली 2 ओळी जागा सोडा. त्याच्या खाली मग आता मी लिहित आहे त्याच्या खाली टू परचेसेस. इनरला रक्कम लिहायला घ्यायची आहे, कारण त्याच्यावर आता कोणती ॲडजस्टमेंट ही हिडन ॲडजस्टमेंट, जी परचेस रिटर्नची ॲडजस्टमेंट. मग आता परचेस किती आहेत आपले? 50,000 रुपये. ते 50,000 लिहा. लिहिले. त्याच्यानंतर त्याच्या खाली आता काय म्हणायचं आहे? लेस. बघा सेल्स परचेस रिटर्नची अमाऊंट दिलेली आहे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये. वरून 5व्या आयटम आहे परचेस रिटर्न 1480. मग आता खाली म्हणायचं आहे लेस परचेसेस रिटर्न. परचेस रिटर्न अमाऊंट आहे आपली 1480. त्याच्या खाली लिहा वजा 1480. त्याला अंडरलाईन करूया. अंडरलाईन करून मग आउटरला घ्यायचं आहे. वजाबाकी जी आलेली आहे 48,520. पुस्तक 48,520. तर वजा चिन्ह देतोय मी, सॉरी 48,520 आपल्याला आउटरला लिहायचं आहे. बरोबर कुठं लिहायचं ते? 1480च्या समोर लिहिलं तुम्ही वहीमध्ये असं. तर आता आपले बघा डेबिटचे सर्व बॅलन्सेस काय झालेले आहेत? संपलेले आहेत. तर ट्रेडिंग अकाउंटच्या आता इफेक्ट पहा. डेबिट बॅलन्सचे इफेक्ट कुठं कुठं जातात? ट्रेडिंगच्या डेबिटला, PLच्या. बघा आता एकच आयटम क्रेडिटला गेला इथं, नंतर PLच्या डेबिटला बघा क्रेडिटला एक पण आयटम आला नाही. दुसरा आयटम कुठं बॅलन्स शीटच्या असेटला. हे फक्त एकच अपवाद आला ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट. म्हणजे सर्वात जास्त इफेक्ट हे ट्रेडिंग डेबिट, PL डेबिट आणि असेट साईड. मग आता क्रेडिट बॅलन्सेस सुरू झाले की त्याची इफेक्ट कुठे जातात? ट्रेडिंग क्रेडिट, PLच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता आपण काय करूया? क्रेडिट सुरू करूया. तर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये पहिला आहे कॅपिटल, जे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ऑलरेडी घेतलेलं आहे 45,000. त्याच्यावर H2 हिडन ॲडजस्टमेंट होती, ती आपण पण सोडवली का पाहून घ्या. ड्रॉइंगचीच आहे, ती पण सोडवलेली आहे. त्याच्यानंतर खाली पहा बिल्स पेबल. मग आता बिल्स पेबल आपण कुठे लिहितो? सगळंच काढून झालेलं आहे उत्तर, फक्त जाऊन तिथं लिहायचं आहे आता फक्त. आता ह्या बिल्स पेबल आता ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच लिहायच्या आहेत. मग खाली जाऊया आपण आता बिल्स पेबल. ओके. तर अमाऊंट आहे बिल्स पेबलची आपली 17,500 रुपये. अमाऊंट लिहा. ओके. त्याच्यानंतर दिलेले आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट, तो सुद्धा आपण कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्या खालीच लिहून टाका बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. अमाऊंट लिहा 17,500च्या खाली 10,000 रुपये.
नंतर पुढचा आयटम पहा आता सन्ड्री क्रेडिटर्स. तो पण आपण कुठं लिहितो, सॉरी त्याच्या खाली एक आयटम आहे परचेस रिटर्न, पण तो आपण ती ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. मग बँक ओव्हरड्राफ्टच्याच खाली घ्यायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आता सन्ड्री क्रेडिटची अमाऊंट आहे 22,000 रुपये, ती त्याच्यासमोर लिहून टाका. ओके, चला सन्ड्री क्रेडिटर झालेले आहे. त्याच्यानंतर आहे बँक लोन. बँक लोन आपण कुठं लिहितो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे सगळे एका खाली एकच आयटम आपल्याला घ्यायचे आहेत. आले लक्षात? तर आता मी खाली घेत आहे बँक लोन. ओके, अमाऊंट दिलेली आहे त्यांनी आपल्याला बँक लोनची 15,000 रुपये. ओके, ते लिहून झाले. पुढचं आहे बघा इंटरेस्ट रिसिव्ड. मग आता इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे हा कुठला आयटम आहे, रिसिव्ड. ऑल रिसिव्ड आयटम कुठं जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता इथं तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, क्रेडिट साईडला 2-3 ओळी तरी जागा सोडा, 3 ओळी सोडा, 4 ओळी सोडा, भरपूर जागा असते. इथे थोडंसं खाली जाऊन तुम्ही लिहू शकता बाय. हां, त्याचा इफेक्ट कुठे जाणार, इंटरेस्ट रिसिव्डचा PLच्या क्रेडिटला, बाय इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, अमाऊंट डायरेक्ट लिहून टाका कारण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, 1,500 रुपये. ओके, तर त्याच्यानंतर आहे RDD. RDDची आपण ॲडजस्टमेंट व्यवस्थितपणे सोडवलेली आहे. मागच्या उदाहरणात झाली, ह्या उदाहरणात झालेली आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स. तर सेल्सची आपण 1,20,000 लिहिलेत. कुठं लिहिलेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिटर्न्स वजा करून ॲडजस्टमेंट सोडवली आहे, आउटरला रक्कम घेतलेली आहे. ट्रायल बॅलन्सचे सर्व आयटम आता झालेले आहेत. तर आता खाली ॲडजस्टमेंट पाहूया. पहिली ॲडजस्टमेंट, स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. म्हणजे एकच स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण स्टॉक कुठं लिहित असतो, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1-2 ओळी मी खाली सोडतोय आणि लिहितोय बाय क्लोजिंग स्टॉक आणि डायरेक्ट अमाऊंट आउटरला घ्यायची आहे. अमाऊंट दिलेली आपल्याला त्याने 58,000 रुपये. ओके, हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहितो, असेट साईडला. मग चला असेट साईडला जाऊया. असेट साईडला जायचं आहे. जे ॲडव्हान्स आपण दिलेला आहे त्याच्या खाली जरी लिहिलं तरी काही हरकत नाही, क्लोजिंग स्टॉक, किंवा ॲडव्हान्सच्या वरती घेऊया, ॲडव्हान्स सर्वात शेवटी ठेवूया. तर मी लिहित आहे क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 58,000 रुपये. ओके, तर अमाऊंट त्याच्यासमोर आली पाहिजे. हां, तर अशा प्रकारे आता आपलं ॲडव्हान्स आपण आता सॉरी क्लोजिंग स्टॉक सोडवलेली ॲडजस्टमेंट. दुसरी ॲडजस्टमेंट पहा आता, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही पण आपण सोडवलेली आहे. 3 नंबर सॅलरीची पेड इन ॲडव्हान्स 2,000 ती सोडवली. क्रिएट RDD 4 नंबर सोडवली. नंतर आता 5वी ॲडजस्टमेंट आहे आपली डेप्रिसिएशन बिल्डिंग आणि फर्निचर. त्या म्हणजे सर्व ॲडजस्टमेंट आपण सोडवलेल्या आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अकाउंट क्लोज करण्याची स्टेप्स पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे, नंतर करंट अकाउंट क्लोज करायचं आहे असेल तर, नंतर कॅपिटल अकाउंटला ते बॅलन्स शीट ट्रान्सफर करून कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर मग सर्वात शेवटी बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. आणि करंट आणि कॅपिटल अकाउंट नसेल तर मग डायरेक्टलीच ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याप्रमाणे आपण क्लोज करणार आहोत. तर आता पहिल्यांदा क्लोज करायचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची पहिल्यांदा बेरीज नोट मांडायची खाली, टू क्लोज द ट्रेडिंग अकाउंट. 11वीला जसं केलं तसंच नोट मांडा, लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेबिट साईड टोटल बरोबर क्रेडिट साईड टोटल बरोबर त्या ठिकाणी लिहायचं आहे. क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे 1,76,000. डेबिटची टोटल तुम्ही शोधून लिहा आणि डिफरन्स मग शोधायचा आहे. तो डिफरन्स आलेला आहे 51,180. तर 51,180 म्हणजे कोणत्या साईडची बेरीज जास्त आली. आता आपली नोट तुम्ही पूर्ण करायची आहे आणि नंतर मग आपल्याला जो बॅलन्स आहे तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग आता आपल्याला माहीत आहे क्रेडिटची बेरीज जास्त आलेली आहे ट्रेडिंग अकाउंटच्या 1,76,000. तीच मग परत डेबिटला घ्यायची आहे 1,76,000. मग डिफरन्स जो आलेला आहे नोटमध्ये तुमच्या
तो नोटमध्ये आलेला डिफरन्स 51,180 डेबिटला लिहून टाका, कारण तो डेबिट साईड तेवढ्याने कमी पडली. म्हणजेच या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये काय आलेलं आहे आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट. मग आपण इथे लिहिणार आहोत टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन म्हटलं तरी चालेल. आणि मी तुम्हाला सांगितले इन ब्रॅकेट काय लिहायचं, ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट, वहीमध्ये लिहायचं आहे क्रेडिट साईड. ओके, तर अशा प्रकारे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. आता हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज. ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आला डेबिट साईडला. ओपनिंग बॅलन्स कुठं लिहायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण आता क्लोज करूया. पहिल्यांदा लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, किंवा तुम्हाला मी सांगितलेलं ग्रॉस प्रॉफिट कंसात म्हणायचं आहे ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके, अशा प्रकारे कंसात लिहायचं आहे. आणि तीच अमाऊंट या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्सची लिहायची आहे 51,180. झालं. त्याच्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करताना पुन्हा परत नोट मांडायची आहे छानपैकी. खाली तुम्ही नोट लिहा, नंबर द्यायचा टू क्लोज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खालच्या ओळीला परत डेबिट साईड टोटल, त्याच्या खालच्या ओळीला क्रेडिट साईड टोटल. आता डेबिट साईडची टोटल तुम्ही करून लिहा, माझ्याकडे नाही आहे. क्रेडिटची टोटल लिहा 52,680 आणि खालच्या ओळीला घ्या डिफरन्स मी सांगतोय तुम्हाला 35,465. तर आता हा या ठिकाणी आपल्याला क्रेडिटची बेरीज जास्त आली आहे, डेबिटची बेरीज नक्की कमी असल्या दिसते आणि आहे, आणि म्हणून इथं आपल्याला काय आलेलं आहे नेट प्रॉफिट. मग आता नेट प्रॉफिट आपण कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, किंवा इथं बॅलन्सिंग फिगर कुठे आली, क्रेडिटची बेरीज जास्त आली म्हणजे मग डेबिटलाच आपल्याला बॅलन्सिंग फिगर लिहावी लागेल. आता 35,465 हा काय आलेला आहे आपल्याला नेट प्रॉफिट, बरोबर. मग आता नेट प्रॉफिटचं आपण काय करणार, डिस्ट्रीब्युशन करणार. डिस्ट्रीब्युशन करताना आपल्याला काय दिलेलं आहे, काही एक्झाम्पलमध्ये रेशो तो पाहायचा आहे. आपल्याला या ठिकाणी रेशो दिलेला नाही. जर रेशो दिलेला नसेल तर प्रोव्हिजनमध्ये काय तरतूद दे, दोघांनाही त्याचं समान वाटप करायचं. आणि म्हणून मग आता खाली नोटमध्ये परत लिहा डिस्ट्रीब्युशन नेट नोट नंबर नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट टू ऑल पार्टनर्स. आता खालच्या ओळीला म्हणायचे शिल्पाच नेट प्रॉफिट इज इक्वल टू 35,465 भागिले 2, सिंपल एकदम. आणि इथे आता 5 आल्यामुळं पॉईंटमध्ये उत्तर येईल, त्याचा 1 रुपया कोणाला तरी कमी जास्त करून टाका. मग आता बरोबर उत्तर लिहा 17,732.50 बरोबर 17,732 घेऊन टाका. खालचं म्हणा डायरेक्ट आता कटरीना नेट प्रॉफिट बरोबर, तिला 1 रुपया जास्त द्या. आता नका कॅल्क्युलेशन मांडू, सेम येणार 17,733. आलं लक्षात. अशा 2 नेट प्रॉफिट आपल्याला आलेले आहेत. आणि हे नेट प्रॉफिट आता आपल्याला काय करायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला लिहायचे आहेत. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे, तिथं लिहायचं आहे टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटच्या समोर आता खालच्या ओळीला जायचं आहे. 2 पार्टनरची नावं आहेत आपल्याकडे, शिल्पा, त्याच्या खालच्या ओळीला लिहायचं आहे कॅटरीना. इनरच्या कॉलममध्ये जाऊन काय करायची आहे, रक्कम लिहायची आहे जी आलेली आहे ती. शिल्पाचं रक्कम आहे 17,732. त्याच्या खाली कॅटरीनाची पहा 17,733. त्याच्या खाली आता ह्या दोघांच्या इथे ॲडिशन प्लस साईन द्यायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. नंतर त्याची दोघांची बेरीज काय करायची आहे, आउटरला घ्यायची आहे. आणि दोघांची बेरीज आउटरला घ्यायची आहे. जे प्रॉफिट वाटलेलं आहे तीच रक्कम 35,465. तर अशा प्रकारे आता आपला संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो प्रॉफिट होता वाटून झाला आहे आणि त्याचं पोस्टिंगसुद्धा केलेलं आहे.
आणि इथे कॅटरिनाच्या खाली कंसात लिहायचं आहे. मी तुम्हाला 11वीला शिकवलेलं आहे. एकतर आपण करंट कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर इथं म्हणायचं आहे ट्रान्सफर टू करंट अकाउंट, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, जे केलं ते लिहायचं. आणि आता हे दोन्ही किथं या एक्झाम्पलमध्ये आपण केलेलं नाही, हे डायरेक्ट कॅपिटलमध्ये काय करणार आहोत, आपण ॲड करणार आहोत. आणि म्हणून काय म्हणायचं खाली, ॲड इन कॅपिटल, ॲड इन कॅपिटल अकाउंट. ओके, कंस पूर्ण. अशा प्रकारे आता आपल्याला जी क्रेडिटची बेरीज होती ती दोन्ही बाजूला लिहून टाका. 52,680. तर अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालेला आहे. त्यानंतर आता आलेला नेट प्रॉफिट जो वाटलेला आहे आपण शिल्पाला आणि कॅटरिनाला काय करायचं आहे, आता नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये आपण काय करणं सांगितलं, ॲड म्हटलेलं आहे, इथंच लिहून टाकायचं ॲड कंसात आणि ॲडच करायचं. आणि लॉस जर आला असता तर आपण म्हणलो असतो लेस फ्रॉम कॅपिटल अकाउंट, असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता जायचं आहे आपण कॅपिटल अकाउंटकडे, बॅलन्स शीटकडे. चला, लायबिलिटी साईड, शिल्पास कॅपिटल 43,000 आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ॲड नेट प्रॉफिट, अमाऊंट आता 43,000च्या खाली लिहा 17,732 अधिक 17,732, त्याच्या खाली आता अंडरलाईन करून घ्या. अंडरलाईन केल्यानंतर आपल्याला टोटल काय करायची आहे, आउटरला घ्यायची आहे. आउटरला घेताना रक्कम आहे 60,732. ओके, तर अशा प्रकारे आपण आता शीतलचं कॅपिटल दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण कॅटरिनाचं कॅपिटल आहे 45,000, त्यातून लेस केलेलं आहे ड्रॉइंग 3,000 रुपये, 42,000 शिल्लक आहे. त्याच्या खाली आपल्याला जायचं आहे आता लिहायला नेट प्रॉफिट, ॲड नेट प्रॉफिट. मग आपण तिथे लिहिणार आहोत ॲड नेट प्रॉफिट. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती त्याच्यासमोर लिहायची आहे, ॲड 17,733. इथे 1 रुपया जास्त घेणार आपण कॅल्क्युलेशन पूर्ण होण्यासाठी. अंडरलाईन करूया. आणि आउटरला त्याची काय घ्यायची आहे, बेरीज घ्यायची आहे, 59,733. तर अशा प्रकारे प्रॉफिट आपण काढला, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं, कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलं, आलेला नेट प्रॉफिट पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ॲड केला, आउटरला फिगर घेऊन टाकलेली आहे. आता आपली स्टेप चालू झालेली आहे बॅलन्स शीट क्लोज करण्याची. तर बॅलन्स शीट या ठिकाणी ऑटोमॅटिकली दोन्ही साईडच्या बेरजा कशा आल्या पाहिजे, सारख्याच आल्या पाहिजे, म्हणजे एक्झाम्पल आपलं टॅली झालं असं म्हणता येईल. आणि इथे आता दोन्ही साईडच्या बेरजा तुम्ही करून पहा आणि प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे. तर कॅल्क्युलेटरचा वापर तुम्ही आता घरी करू शकता, मोबाईलमध्ये पण कॅल्क्युलेटर आहे किंवा सेपरेट असेल तरी त्याचा उपयोग करू शकता. आणि तात्पुरतं प्रॅक्टिस म्हणून करता आलं पाहिजे, पण बेरीज पण करायला शिका, कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना बेरीज येत नाही, अंकच नीट मांडता येत नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष वगैरे एका खाली एक मांडता येत नाही. किंवा जे कॉलममध्ये आपण आता सोल्युशन लिहितो त्या कॉलममध्ये अंक आपले एका खाली एक आले पाहिजे. आता बघा माझ्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत आहेत सर्व अंक कसे एका खाली एक आहेत. असं तुम्ही वहीत लिहिताना सुद्धा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करता येईल, आता त्याची जी टोटल आहे ती टोटल या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. तर त्याची टोटल तुम्ही करा आणि त्याप्रमाणे ती टोटल लिहून टाका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 12वी अकाउंट FA फायनल अकाउंट एक्झाम्पल नंबर 2. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट FA म्हणजेच फायनल अकाउंट एक्झाम्पल नंबर 3. या व्हिडिओचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतर क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदात दिलेली आहे.
त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. Thanks for watching my video.